तेव्हा हा मंजूर झालेला आराखड्याच्या काळामध्ये मी आपल्याला दाखवत आहे. तर तिरपुडे साहेब, आपण हा आराखडा सुरू करावा. 200.31 कोटी निधी खर्च करून दीक्षाभूमीला ऐतिहासिक विकास प्रकल्प दीक्षाभूमी स्मारक समितीसोबत राबवण्यात येत आहे. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांना प्रकल्प बांधणीसाठी नोडल एजन्सी म्हणून शासनाद्वारे नियुक्ती करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकल्पाचे डिझाईन भारतातील सर्वोत्तम अशा डिझाईन असोसिएट या कंपनीमार्फत करण्यात येत आहे. या कंपनीला भारतातील अनेक सांस्कृतिक स्मारकांच्या बांधणीचा अनुभव आहे. दीक्षाभूमीच्या 22.80 एकर परिसरातील विविध स्थळे स्तूपांचे नवीनीकरण आणि नूतनीकरण या प्रकल्पामध्ये अंतर्भूत आहे. स्तूपाच्या परिघासभोवताल असणारे क्लिफ आणि ड्रमच्या आकाराचे कॉलोनेड पश्चिम घाटाच्या बौद्ध वास्तुकलेच्या समृद्ध शिल्पातून प्रेरणा घेऊन बांधण्यात येणार आहे. याकरिता शिवपुरी दगडात कोरलेल्या रेलिंग चैत्य कमानींनी सुशोभित केले आहे. दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या प्रवेशद्वाराआधी 4 तोरणद्वारांची निर्मिती करण्यात येणार असून हे 4 तोरणद्वार सांची येथील तोरणद्वारांची प्रतिकृती आहे. दीक्षाभूमीच्या सभोवताल असलेले वॉल कंपाऊंड नव्याने शिवपुरी दगडामध्ये बांधण्यात येणार असून त्याची सभोवताल लांबी 403 मीटर व उंची 2.4 मीटर असणार आहे. ही वॉल कंपाऊंड सांची, भरूच आणि अमरावती येथील अशोकन स्तूपांच्या हमीरका रेलिंगपासून प्रेरित आहे. दीक्षाभूमी परिसरात उच्च दर्जाचे व्याख्यान केंद्र 1128.73 चौरस मीटर क्षेत्रफळ उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाची संपूर्ण माहिती लघुचित्रफितीच्या माध्यमातून नागरिकांना दाखवण्यात येणार आहे. या प्रकल्पामध्ये 500 लोकांकरिता 1140.78 चौरस मीटर मध्ये ओपन एअर थिएटर उभारण्यात येणार आहे. या थिएटरमध्ये नागरिकांना धम्मदेश ऐकण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. 11,609.16 चौरस मीटर क्षेत्रफळामध्ये बेसमेंट पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. मुख्य स्तूपामध्ये प्रवेशद्वाराकरिता असलेल्या 4 प्रवेशद्वारांची पुनर्निर्मिती करण्यात येणार आहे. या प्रवेशद्वारांची रुंदी 6 मीटर तर उंची 3.8 मीटर एवढी असणार आहे. दीक्षाभूमी परिसरातील मुख्य स्तूपाच्या सभोवताल परिक्रमा मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. या संपूर्ण मार्गाची रुंदी 6 मीटर असणार आहे. दीक्षाभूमी परिसरात वेगवेगळ्या कार्यक्रमांकरिता 368.70 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या ग्रीन रूम व अँटी चेंबरच्या व्यवस्थेसह अतिशय उत्तम असे व्यास गेट बांधकाम शिवपुरी दगडामध्ये करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सारनाथ येथील अशोक स्तंभाची 11 मीटर उंचीची प्रतिकृती या परिसरात उभारण्यात येणार आहे. दीक्षाभूमी परिसरातील बोधी वृक्षाच्या संवर्धनाकरिता येथे परिसराचे सुद्धा नूतनीकरण करण्यात येणार आहे. येथे बसण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. विविध वृक्षांची लागवड केल्यामुळे या परिसरातील हिरवळीत अधिक भर पडणार असून एकंदरीत परिसर सुंदर आणि सुशोभित होणार आहे. दीक्षाभूमी परिसरात असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराची नव्याने उभारणी करण्यात येणार असून या द्वाराची उभारणी सुद्धा शिवपुरी दगडामध्ये करण्यात येणार आहे. सोबतच नागरिकांचे साहित्य ठेवण्याकरिता क्लॉक रूम तसेच गार्ड रूम सुरक्षा तपासणीकरिता करण्यात येणार आहे. या संपूर्ण परिसराची मलनिस्सारण व्यवस्था होण्याकरिता 100 KLD क्षमतेचे सीवेज ट्रीटमेंट प्लांटची व्यवस्था तसेच अग्निशामक यंत्रणा सुद्धा करण्यात येणार आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा, कार्यक्षम नियोजन आणि सखोल सांस्कृतिक सामाजिक मुळे प्रतिबिंबित करणारी तसेच मजबूत वास्तुशिल्प असलेली दीक्षाभूमी देशभरातील सांस्कृतिक स्थळांच्या विकासासाठी एक बेंचमार्क असणार आहे. रुपये 200.31 कोटी
निधी खर्च करून दीक्षाभूमीला येणार सुटे साहेब, प्रतिभा आगलावे साहेब आणि विराज गडकरी. डॉक्टरसाहेब आपल्या आणि पेशंटमध्ये बिझी असतात. मी मुंबईला असतो, नागपूरला असतो. त्या तिघांकडून आपण कधीही ओरिजिनल तुम्ही मागू शकता. आदित्य सुटे साहेब, आगलावे साहेब आणि विराज गडकरी साहेब. त्याच्यानंतर मी सुधीर फुलझेले यांना फोन केला. तुमच्या काळामध्ये हे झालेलं आहे ते पाहिजे. त्याच्यानंतर मोदी उचलला धक्का नाही लागला पाहिजे. तर ते म्हणाले आदरणीय सुधीरजी की मला मी एक व्हिडिओ क्लिप पाठवतो. जी व्हिडिओ क्लिप एका पत्रकाराने ऑडिओ क्लिप ती एका पत्रकाराने खूप व्हायरल केलेली आहे. त्याच्यामध्ये सगळं काही स्पष्ट आहे. तेव्हा त्यांच्या परमिशननी मी ऑडिओ क्लिप व्हायरल करतो. व्हायरल करत नाही तेव्हा ऐकून जातो. पेट्रोल कार्य बंद आहे. काही वाढलेला नाही होत नाही. जे पोस्ट सगळ्या पोस्ट पाहिलेले आहेत. त्याला काही त्याचं काही पेट्रोलचा दीक्षाभूमीचा काही सांगितलं नाही. दुसरी गोष्ट खूप काम होते ते या खंडावर पार्किंग करत होते आणि त्याच्यामुळे स्तूपाला किंवा भोगी वृक्षाला काही लोकांना खूप वेळ भोगी वृक्ष त्याच्यापासून आणि स्तूप सरकारवाल्यांनी सगळं ते फेस करून केलेलं आहे. नाही त्याच्यात काय होतं सर होतं असं नाही की समितीने परमिशन दिलं नाही का. जे आता समिती परमिशन काय केला तर कोणाची घेणार 1000 लोकांचे थोडी घेणार नाही. अभ्यास करूनच सगळं केलेलं आहे ते. सरकारचं धोका नाही झाला पाहिजे. कोण दीक्षा काही प्रॉब्लेम होणार नाही. ते सगळं करून बेसिकली कसं होते की आता दसऱ्याच्या वेळेस या सगळी सुविधा आपल्याला उपलब्ध इतकं जागा कमी आहे. त्याच्यामुळे त्या सोयी उपलब्ध करून देण्यासाठी हे जे आता अंडरग्राउंड पार्किंग घेऊन पार्किंगसाठी 50,000च्या वेळेस लोकांना शेल्टरसाठी जसा पाऊस आला तिथं वापरायसाठी किंवा आतमध्ये त्या पार्किंगच्या वर ही जागा पूर्ण उत्साह झाली याच्यासाठी राहिलं. त्याच्यामुळे ही ॲडिशनल एक स्पेस क्रिएट होईल. लोकांनी जे काय स्पेस क्रिएट होईल ती तसल्या त्यावेळेस आपण लोकांच्या सोयीसाठी वापरतो. नाही तर काय मला काय करायचं जे आता आपण बघतोय ना त्याच्यामध्ये कुठं खरंच ते मेट्रोच्या मला आहे का आपले कुठं जर मेट्रोच्या कार्यक्रमासाठी गेलं समजा गेलं समजा मेट्रो समाज नाही. मेट्रोची बिल्डिंग नागपूरच्या बाजूला आहे. त्यांचं स्वतःचं भाग जवळ आहे. त्यांना काही प्रॉब्लेम नाही. आपली इथं कशाला माहिती त्यांच्याच मोठी जागा आहे. नाही बरोबर आहे. कुठंतरी समाजाला दुःख नाही वाटलं पाहिजे. समाजामध्ये भावना येतं पाहिजे. अशा पद्धतीने आपलं दीक्षा वगैरे केलं तर पुढे अभिनंदन आहे. आमचं मला समाज तरी चांगलं केलं समाज तुम्हाला काय बरोबर काय. बिलकुल बिलकुल. आणि तुम्ही जेवढं चांगलं करताय आहे की जी अंडरग्राउंड पार्किंग आहे. अंडरग्राउंड 2 ऑडिटोरियम आहे. एक देशनासाठी आणि एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती विविध चित्रफित दाखवण्यासाठी. हे स्तूपापासून आणि बौद्ध वृक्षापासून फार अंतरावरती आहे. त्याच्यामुळे याला कसलाही धोका लागणार नाही. कसलाही धोका होणार नाही. आणि समितीने नंतर आमच्यासमोर ठेवलं होतं. त्यांनी सदस्यांनी आम्ही पासही केलं. अनेक उत्तर आहेत पण पहिले तुमचे आणखी प्रश्न येऊ द्या. आणि आर्किटेक्ट ते सांगतो म्हणजे जय काकेटकर नावाचा आर्किटेक्ट की मरीन ड्राईव्हला इथे 1000 करोडचं शिवाजी महाराजांचं माण्यामध्ये जे स्मारक बनवत आहे अशा प्रकारचा आर्किटेक्ट आणि विविध असे हजार करोडचे उपक्रम जो आर्किटेक्ट करतोय तो आर्किटेक्ट आपला काम करत आहे. जय काकेटकर नावाचा आर्किटेक्ट आहे. त्याच्यामुळे समितीने याचा अभ्यास परत केला. म्हणजे या अफवा झाल्यानंतर ही जी समिती आहे म्हणजे विश्राम साहेब आहे, आगलावे साहेब आहे, सोटे साहेब आहे, दाभाडे साहेब आम्ही परत अभ्यास केला. स्ट्रक्चरल इंजिनियर्स सुद्धा आमची म्हणजे माहिती काढली सुधीरकडून. कुठेही काही धोका नाही आहे. तरी सुद्धा आपल्याला काही प्रश्नाचा भडीमार प्रश्न विचारायचा असेल तर करू.
समाज माध्यमांमध्ये जी अफवा पसरत आहे की हे मेट्रोची पार्किंग आहे, त्या संदर्भात म्हणजे क्लिअरिफिकेशन द्या. बघा, मी म्हणतो ही 100% मेट्रोची प्लॅनिंग, मेट्रोचं इथे ना मेट्रोचं स्टेशन होणार आहे, ना मेट्रोचं कार्यालय होणार आहे, मेट्रोचं पार्किंग होणार आहे. ज्या कोणी ही अफवा पसरवली आहे त्याने RTI करावं NIT मध्ये आणि सांगावं, विचारावं की ही मेट्रो इथे मेट्रोची पार्किंग होणार आहे की अनुयायांसाठी पार्किंग होणार आहे. ही अफवा कोणीतरी मुद्दामून पसरवलेली आहे, त्याच्यानंतर मी नंतर बोलतो. त्याचं रेकॉर्डिंग बरोबर नसेल, आज रेकॉर्डिंग करण्याची गरज नाही, तिची ऑडिओ क्लिप आहे ती क्लिअर नसेल. दसऱ्याच्या दिवशी तिथे कुठलीही पार्किंग होणार नाही. एक सुद्धा गाडी त्या 10 किलोमीटरच्या अंतरामध्ये त्या दिवशी ना डॉक्टर राजेंद्र गवईची सुद्धा गाडी तिथे येणार नाही. दसऱ्याच्या दिवशी धर्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आणि 14 ऑक्टोबरचा ज्यावेळेस गर्दी जास्त असते त्यावेळेस या पर्टिक्युलर बेसमेंटचा वापर इनकेस जर पाऊस आला सेंटरसाठी वापरला जाईल. त्याचप्रमाणे ऑन द कॉन्ट्ररी तुम्ही म्हणता स्पेस कमी आहे. या समाजामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की आपण 2-2.5 एकरची स्पेस क्रिएट करतो असं त्यांचं म्हणणं आहे. दुसरी गोष्ट जी दसऱ्याच्या दिवशी ही पार्किंग आपण वापरली जाणार नाही. तर त्या दिवशी पाऊस आला किंवा ऊन जास्त असली तर सेंटर म्हणून लोक तिथे जाऊ शकतील. तिथे स्टॉल सुद्धा ठेवले जाणार आहेत. तिथे ऍडिशनल टॉयलेट्स, या टॉयलेटच्या व्यतिरिक्त ऍडिशनल टॉयलेट सुद्धा केले जातील. पहिला प्रश्न तो पहिला क्लिअर झाला की ते होणार नाही, पार्किंगची व्यवस्था तिथे होणार नाही दसऱ्याच्या दिवशी. हा बरोबर. तुम्ही स्टेटमेंटमध्ये आता पुन्हा एक शब्द वापरला की शेल्टरसाठी यूज होईल. दीक्षाभूमीत जर पाऊस आला, धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी पाऊस आला, माझं असं आकलन आहे, वैयक्तिक मी इंजिनियर आहे, आकलन असं आहे की जेव्हा जेव्हा अशा प्रकारचा पाऊस आणि हे येतं तेव्हा एका वेळेस लोक जिथे शेल्टर जिथे त्याची व्यवस्था होईल तिथे घुसतात. आता तिथे जर 1000 किंवा 5000 लोकांची कॅपॅसिटी आहे आणि तिथे जास्त लोक एका कॅटेगरी गेले आणि -2 -3 पर्यंत गेले तर ऑक्सिजनची कमी होते. तर कृपया माझी विनंती अशी आहे की त्यावेळेस तरी ही करू नये, कारण की भगदड जर झाली तर तिथे तो प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. पुढे तुम्ही या व्हिडिओ क्लिप मध्ये दाखवलं की वरती अजून एक हॉल होणार आहे ओपन स्टेज. म्हणून मी तुम्हाला पहिले विचारलं की तुमचं संमती आहे का. ऑडिटोरियम वरती नाही, खाली. या व्हिडिओ क्लिप मध्ये मला वाटतं पुन्हा ते दाखवलं पाहिजे. नाही, मी रिक्वेस्ट करतो, या व्हिडिओ क्लिप मध्येच मी पाहिलं ते आता तुमच्या व्हिडिओ क्लिप मध्ये वरती ते दाखवलेलं आहे. म्हणून मी म्हणतो की तुम्ही सहमत आहात त्या विषयाचं. नाही, वरती आम्ही बिलकुल सहमत नाही. नाही, आता मी पहिले हाच प्रश्न तुम्हाला विचारला होता की तुम्ही हे जे सगळं करता याच्याशी तुम्ही सहमत आहे, तुम्ही हो म्हणतो, याचा अर्थ तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची सहमत आहे आणि त्या व्हिडिओ क्लिप मध्ये वरती दाखवलेलं आहे. सर प्लीज मी परत रिपीट बघतो. माझ्या माहिती मला वाटतं हे पुन्हा नावा मग प्रश्न उत्तर करू. त्यामध्ये धर्मदेशना काय एक दुसरी गोष्ट की एक बाबासाहेबांच्या संदर्भातली जी माहिती आहे ती जर ती स्क्रीन दिली राहील आणि लोक तिथे बघतील. हा दुसरा सवाल तो. आणि तिसरी पार्किंग आता मला एक तुमच्याच प्रश्नावरती पुन्हा एक विचारायचं. हा मागचा हॉल जो आहे, मागचा जो तुमचा हॉल आहे तो NIT ला हँडओव्हर झाला. का बरं हँडओव्हर झाला? काय झालं पुढे आम्हाला NIT ला जावं लागतं परमिशनसाठी. त्यांनी सांगितलं की हा NIT कडनं परमिशन मिळेल. त्याचं आणि एक मिनिट त्याचं कारण असं सांगितलं गेलेलं आहे की आम्हाला मेंटेनन्स होत नाही, त्यामुळे आम्ही NIT ला हँडओव्हर केलं. ही जर परिस्थिती असेल आणि जर तुम्हाला बुद्ध धर्माचा तिथे न करता जर तुम्ही तिथे जर त्या ऑडिटोरियम मध्ये ती व्यवस्था केली तर मला वाटतं तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल. आपली जी माहिती चुकीची आहे NIT ला हँडओव्हर त्याच्याबद्दल सर मी पण आणि आपण पण. हा तुम्ही आम्ही बघा एक सेकंड रुपये 200.31 कोटी उच्च दर्जाचे व्याख्यान केंद्रात 1128.73 चौरस मीटर क्षेत्रफळ उभारण्यात येणार असून या केंद्रामध्ये डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनाची संपूर्ण माहिती लघुचित्रफितीच्या माध्यमातून तुम्ही म्हणत आहे इथे आहे की मागे मागे. आता दुसरा प्रश्न, तुम्ही जे पुस्तकाचं ते म्हणालात की त्याला काही फरक पडला नाही, तर त्याचं प्लॅनिंग कसं आहे? वरती राहू शकतात, खाली त्याच्यामध्ये सुद्धा राहू शकतात. त्याच्यामध्ये सर त्याच्यामध्ये वरच राहील.
कन्फर्म आणि बिल्डर आहे बिलकुल करू. वी आर ओपन फॉर डिस्कशन. दिस आर मायनर थिंग्स. मेजर थिंग स्ट्रक्चर जे आहे तुम्ही सांगा. आपण आम्ही संवादासाठी नेहमी ओपन आहोत. काही हरकत नाही का. आणि त्याच्यावरती जे पुस्तकाचे स्टॉल लागतात ते तसेच राहील. त्याला काही एक धक्का पोहोचणार. सर्व समिती आणि सदस्य माझा प्रश्न नंतर विचारतो. आधी अभिनंदन करतो की वातावरण तप्त झाल्यानंतर का होईना आपण तुम्ही संवाद साधण्याचा हा प्रयत्न केला लोकांशी. जे स्टेक होल्डर्स आहेत तिकडे बसलेले आहेतच. समितीचं काम म्हणजे लोकांचंच काम आहे. पण तरी सुद्धा ही जी भावना निर्माण झालेली आहे कुठेतरी दरी निर्माण झालेली आहे. त्यानंतर का होईना तुम्ही हा स्तुत्य प्रयत्न चालवला याबद्दल तुमचं अभिनंदन. माझा मुद्दा असा आहे की एवढं खोदकाम रॅम्पार्ट केलेलं आहे. म्हणजे कुठून सुरुवात केली आणि काय आर्किटेक्चर प्लॅन केलं मला माहिती नाही. पण एवढ्या डेप्थपर्यंत माती उकरून काढली आणि ते स्तूपाचे त्या हाईटपर्यंत यायला लागली. माझा प्रश्न असा आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये येऊन दीक्षांत आपल्या समारोहाच्या वेळी हजारो लोक लाखोंच्या संख्येनं लोक येतात. तर व्यवस्था कशी आहे तोपर्यंत हे काम होणार आहे का. सगळं बुजवतील का. काही प्लेन राहील ते असंच राहणार आहे. कारण लोकांची गरज हा एक प्रश्न. काय धम्मचक्र प्रवर्तनाचे काम आहे. जे विलंब झालं तरी आम्ही त्याला विलंब करू. पण धम्मचक्र प्रवर्तना देण्याच्या पूर्वी सगळं आपल्याला व्यवस्थित व्हावं लागणार आहेच. धन्यवाद. दुसरा प्रश्न माझा असा आहे की जेवढे त्यांच्या भाषेत आपण म्हणतो प्रत्येक ठिकाणी लोकांच्या राहण्याची व्यवस्था असते. त्याला वेगवेगळी नावं असतील. अरब देशातनं कानाकोपऱ्यातनं नॉर्थ ईस्ट असेल साऊथ असेल सगळीकडनं लोक येतात. आमदार निवासामध्ये व्यवस्था करायला जेव्हा आम्ही विनंती करतो तेव्हा फक्त 2 रूम 4 रूमच्या व्यवस्थित मिळत नाही. लोकल लोकांना काही फरक पडत नाही. नातेवाईक काही कुठे राहतील आसपासचे. पण बाहेर दुरून येणाऱ्या लोकांसाठी काय प्लॅनिंग केलेलं आहे का. इथे 200 करोडचा प्रोजेक्ट आहे खरं. पण असा काही प्लॅन आहे का की धर्मशाळा सारखं काहीतरी बांधतील हे मला विचारायचं. यात्री निवास आहे पण त्यातले जे भक्ती स्थळ आहे तशा प्रकारचे येण्याकरता आपल्याकडे जागेची फार कमतरता आहे. आणि उत्तरेकडे कृषी विभागाची जागा आहे आणि पूर्वेकडे आरोग्य विभागाची जागा आहे. ही जागा आम्ही मागवत आहोत. आणि ती जागा मागितल्यानंतर त्या प्रकारचं आम्ही व्यवस्था करण्याचा प्रयत्न करू. पण तरी सुद्धा बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की ओपन स्पेस कमी करू नका. आता राहिला प्रश्न राहण्याचा. तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळे लोक आपल्या नातेवाईकांकडे मित्र परिवाराकडे राहतात. त्याच्यामुळे त्याची म्हणजे इमिजिएट नीड नाही आहे. एक मिनिट ऐका. इमिजिएट जी नीड आहे की टॉयलेट बाथरूम आंघोळ करणं आणि जे टॉयलेट त्याच्यामुळे जे खराब झालेलं सगळं काय मन निशारण हे व्यवस्थित करणं. फायर फायटिंग जे काही इमिजिएट नीड्स आहेत त्याच्यावरती आम्ही सध्या लक्ष घेतलेलं आहे. नेक्स्ट एक शेवटचा प्रश्न आहे की स्ट्रक्चर येते तर हे तुम्ही रायटिंगमध्ये घेतलेलं बरं. आणि तुमच्याकडनं पण कोणातरी सुपरविजनचं काम सांगा की त्यांच्यावरती सोपवू नका. मला कसं करायचं करा. तुमचा पैसा शासनाचा कसंही वापरा. मला असं वाटतं एक सजेस्ट करतो की कॉन्ट्रॅक्टरच्या सोबत समितीने पण एक संवाद साधण्यासाठी एक मिटिंग घ्यावी आणि जे प्रश्न लोक तुम्हाला विचारतात त्यांच्याकडे क्लॅरिटी घ्यावी असं मला वाटतं. आपली सूचना मी मान्य करतो. आणि लवकरच नवीन सूर्यवंशीच्या जागी नवीन आलेल्या नवीन आलेले जे काही चेअरमॅन आहेत त्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्टर आणि आम्ही सगळ्यांचं समन्वय करू. आम्ही एक लवकरात लवकर मिटिंग लावू. आणि दुसरी गोष्ट आपण जे म्हटलं की वातावरण तपल्यानंतर आम्ही जे घेतलं आम्ही तसेही निर्णय घेतला होता. वातावरण योग्य निर्माण झालेला आहे. आम्ही पहिलेच निर्णय घेतला होता की जनतेशी आपला संवाद हा कायमचा राहिला पाहिजे. आजही राहील उद्या राहील. वातावरण तपेल काय वातावरण तपणार नाही का. परंतु तुम्हाला प्रश्न आम्हाला विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. तर आम्ही त्याचे उत्तर देणार. सिनेट मेंबर राष्ट्रसंत सुप्रजी महाराज आता सरांनी प्रश्न विचारलेला होता स्ट्रक्चरल ऑडिटचा. तर हा स्ट्रक्चरल ऑडिटचं जे ऑडिट आलेलं आहे ते मला असं वाटतं की व्हायरल करायला पाहिजे तुम्ही किंवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला पाहिजे. कारण आताही लोकांच्या मनात तो डाऊट आहे की एवढा अंडरग्राऊंड जेव्हा आपण खोदकाम करतोय तर धक्का लागेल की नाही राहील. तर तुमच्या मी या नोटिंग डाऊन तुमची सूचना मी नोट डाऊन करून आम्ही चेअरमॅनशी बोलणार. आणि दुसरा प्रश्न होता की याचे जे मेंटेनन्स आहे आता जे आपण पूर्ण वास्तू उभारणार आहोत तर याचे जे मेंटेनन्स आहे हे कोणाकडे राहणार. हा एक मोठा प्रश्न आहे. कारण की शेवटी मेंटेनन्स हा म्हणजे
आवाज करावा लागतो. त्याच्यासाठी काय करता येईल हे आम्हाला सदस्यांना विचार करावा लागणार आहे. म्हणजे आम्ही ही जी वास्तू ओपन केलेली आहे दुर्दैवानं आम्हाला म्हणजे कुठे कंपॅरिझन केले करायचे नाही आहे, पण अनेक ज्या काही स्मारक आहेत म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांच्या आईचं स्मारक आहे अजून झालं नाही, सातारामध्ये रमाबाईचं स्मारक आहे ते अजून झालेलं नाही आहे, हिंदू बिल अजून झालेले नाही. आम्ही कसं बसं सगळे सदस्य ठीक आहे आम्ही मालक नाही आहोत, पण आम्ही सतत रात्रदिवस विचार करत असतो की स्मारक कसं चांगलं राहील, उद्या याचं मेंटेनन्स कसं होईल, याचा मेंटेनन्स कसा उद्या वाढावा या आमच्यासाठी खरंच चिंतेचा भाग आहे. कुठेतरी कॉर्पस पण निर्माण करून त्याच्या व्याजातून मेंटेनन्स कसं करता येईल यासाठी आम्ही सरकारांशी बोलणार. नेक्स्ट त्याच्याबद्दल अजून काही क्लिअर झालेलं नाही, कारण की पैसा मिळवणं एवढं सोपं नाही. आणखी एक प्रश्न पूर्ण लोक आहे, पब्लिक आहे, सगळे प्रश्न विचारणार आहे आणि डाऊट क्लिअर करण्यासाठी तिथे आलेलं आहे. डाऊट क्लिअर व्हायला पाहिजे. माझी एकच इच्छा आहे की एका व्यक्तीने विचारला त्याने रिपीट करू नये. विचारा हा प्रश्न विचारा. नेक्स्ट प्रश्न हा होता की जसं अंडरग्राऊंड आपण बोललेलो अंडरग्राऊंड पार्टी जसं आपण म्हटलं की 14 ऑक्टोबर किंवा जो आपला जनरल फंक्शन होत आहे त्या फंक्शनच्या दिवशी आपण घेणार अदर दिवशी जास्तीत जास्त म्हणजे खूप कमी लोक विजिट करतात. असं नाही, वाढू शकतात. 20 वर्षापूर्वी तत्कालीन वाहतूक मंत्री नाव येत नाही त्यांनी मुंबईमध्ये अनेक फ्लायओव्हर्स बांधले. लोक असंच म्हणत होते की या फ्लायओव्हरची काय गरज आहे. हे गरज असो या नसो उद्या लोक वाढवू शकतात. कारण की आम्हाला या 2 वर्षामध्ये याची कायापालट करायची आहे. अख्ख्या जगामध्ये त्याचं नाव म्हणजे आहेच अजून व्हावं आणि लोकांची जी गर्दी आहे ती वाढवी असण्याची इच्छा आहे. कारण गर्दी होण्यासाठी आपल्याकडे काय प्रकल्प आहे. गर्दीमध्ये याचं सुशोभीकरण करणं आणि अतिशय देखण्याचं वास्तव बांधणं. नेक्स्ट दिला आहे तुम्हाला मी आज परवा 2 दिवसापासून तुमची भेट घेतली. धन्यवाद तुम्ही आज आम्हाला बोलावलं आमच्या समोर. माझा सुरुवातीपासून प्रश्न असाच होता की या भूमीवरून ही ओपन राहावी, याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन होऊ नये. आणि आता आपण ज्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था म्हणून त्यांनी कन्स्ट्रक्शन करत आहात तर पार्किंगची व्यवस्था एवढी काही म्हणजे आवश्यक नव्हती, कारण की आजूबाजूला पुष्कळ जागा ओपन होती आणि आपल्याला पार्किंग करायची होती तर ती बाजूला घ्यायला पाहिजे होती. आणि ज्या जागेवर बाबासाहेबांचे पाय पडलेले आहेत ती भूमी ओपनच राहावी अशी आमची अपेक्षा होती. साहेब आपला प्रश्न सुंदर आहे. कुठल्याही प्रकार होऊ नये ही माझी विनंती. बिलकुल माझं काय म्हणणं आहे की नंबर 1 काय म्हणणं राहुलजींनी सांगितल्याप्रमाणे स्ट्रक्चरल ऑडिटबद्दल आम्ही याच्या चेअरमॅनची रिपीट चर्चा करणार की बाबा आमच्यावरती प्रश्नाचा भडीमार झालेला आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या अंडरग्राऊंडच्या स्तूपाला आहे बौद्धिक वृक्षाला धक्का लागला नाही पाहिजे याची प्रिकॉशन घेऊ. पण तुम्ही अंडरग्राऊंड पार्किंग म्हणता अंडरग्राऊंड पार्किंग राहील, वरची ओपन स्पेस कमी होणार नाही, किंबहुना ओपन स्पेस वाढेल. या पार्किंग प्लेसमुळे 2.5 एकरची ओपन स्पेस वरची वाढलेली आहे. त्याच्यामुळे ओपन स्पेस ही आपण कमी करणार नाही, ओपन स्पेस ही वरची तेवढी जागा राहणार आहे कसं वाढेल. पार्किंग अंडरग्राऊंड झालं जागा वाढली. पार्किंग अंडरग्राऊंड भविष्यामध्ये त्या पार्किंगमध्ये काही धोका होऊ शकतो. दिवसापासून इथे येतोय, तुम्हाला निवेदन सुद्धा दिलं, वाचलं का माहित नाही, काल दिलं. पण तुमचं जे स्मारक समितीचं कार्यालय बाजूला बनले आहे तिथे कोणी बसत नाही. 2-3 दिवस, आज 3रा दिवस आहे आमचा. आम्ही तुम्हाला निवेदन देण्याचा प्रयत्न केला परंतु तिथे कोणीही आम्हाला भेटलं नाही. ही जी अफवा पसरली होती ते मेट्रो वगैरे बनणार आहे ही अफवा मुंबईपर्यंत गेली. भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर साहेबांचा मला कॉल आला 3 दिवसापूर्वी की भानगड काय जे का मेट्रो बनते की काय आहे नेमकं तुम्ही जाऊन पहा. तर भुसे साहेब आणि इंजिनियर गणवीर साहेब वगैरे आम्ही 3 दिवसापासून इथे आलो. इथे आम्ही बघितलं असता ते दिसूनच राहिलं इतकं मोठं खोदकाम. लोकांचे आक्षेप अनेक विषयावर तुमच्याकडे आले. यांचं म्हणणं आहे की इथे बांधकाम कशाला, ICAI ची बाजूची जागा तुम्ही आता सांगितलं की आम्ही प्रयत्नात आहोत. हा प्रयत्न खूप वर्षापासून होऊन राहिला.
हे ICRची जागा आहे. पर्यटन स्थळ हे आहे, हे दीक्षाभूमी पर्यटन स्थळ हे आहे. याला मागायची गरज नाही. इथे प्रचार करण्यासाठी, उन्नतीसाठी आपण हकदार आहोत. दुसरं हे अंडरग्राऊंड पार्किंग, याच्यावर खूप लोकांचा आक्षेप आहे. दुसरं हे पार्किंग कोणासाठी, कोण याचा उपयोग कोणाला होणार आहे पार्किंगचा? कारण इथे 3 वेळा गर्दी होते, म्हणजे धम्मचक्र दिवस किंवा 14 ऑक्टोबर किंवा आंबेडकर जयंती वगैरे. मग या पार्किंगचा नेमका उपयोग काय होणार? ह्या 3ही दिवशी आम्हाला 1 किलोमीटरच्या पलीकडे वाहन उभं करावं लागते, कोणाला इथे येता येत नाही. मग ही पार्किंग कशासाठी? याचं उत्तर तुम्ही याला द्या. दुसरी गोष्ट, जेव्हा तुम्ही एक मिनिट साहेब, मी 2 मिनिटात समाप्त करतो. हे अंडरग्राऊंड जे कन्स्ट्रक्शन आहे, आता तुम्ही जे म्हणता ही कंपनी जे दाखवता ही अतिउत्तम कंपनी आहे, त्याला मान्य केलं. परंतु माझ्या असा सूचना आहे फक्त की आमच्या समाजामध्ये अनेक इंजिनियर्स आहेत आणि हे जे बानाई ही संस्था सुद्धा आहे. आम्हाला शंका आहे की हे दीक्षाभूमीवरचं बांधकाम जे आहे ते सुंदर टिकाऊ असलं पाहिजे, लोक उपयोगी असलं पाहिजे. नाहीतर येणाऱ्या लाखो लोकांना, आता तर कमी जागा पडते, त्यांना त्रास होऊ नये अशा आणि भारत बौद्धमय झाला पाहिजे, धर्माचा प्रचार झाला पाहिजे, या अनुषंगाने इथे बांधकाम केलं पाहिजे. बाकी विषय नाही. मी काल चर्चेमध्ये ऐकलं की हे कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे. ऐकून घ्या, कोणाची? कॉलेजची पार्किंग तिथे राहणार आहे, हे म्हणून याचा उपयोग त्याला होईल होणार. परंतु हे बरोबर नाही. तुम्ही अन्यथा ऐकलेल्या गोष्टी सांगतोय अगलावे साहेब. तर म्हणून तुम्ही कमीत कमी, माझा विचार आहे की हा जो चीफ इंजिनियर आहे तुमच्या कंपनीच्या आणि बानाईचे आमचे जे इंजिनियर्स आहेत, जे समाजासाठी काम करतात, त्यांची एकदा मीटिंग लावू द्या, सर्वे होऊ द्या की ते बांधकाम कसं किती टिकाऊ आहे, किती वर्ष टिकेल. अन्यथा इथे हादसा झाला तर लाखो लोकांना अनुयायाने याचा फटका बसू शकते. भीमराव आंबेडकर साहेबांच्या आदेशाने मी आणि त्यांच्या याच्याने मी तुमच्याशी बोलतो. मी निवेदन दिलेलं आहे तुम्हाला गजघाटेकडे, काल नव्हते, कोणीच नव्हतं, ते निवेदन तुम्ही वाचून. ठीक. शेट्टे साहेबांचा पहिला आक्षेप आहे की कमिटी रूम मध्ये कोणी होतं. शेट्टे साहेब, आपण 3-4 नंबर घेऊनच घ्या ना सुभाष साहेब, आणि तुम्ही म्हटले की तुमच्यासाठी तात्काळ येईल. ठीक आहे. राहिला प्रश्न, मी पहिलेच सांगितलं की हा आराखडा माझ्या काळात नाही झालेला आहे, नंबर 1. आणि याचे इंजिनियर, याचे कॉन्ट्रॅक्टर्स समिती ठरवत नाही. मी रिपीट करतोय, शेट्टे साहेब, याचे कॉन्ट्रॅक्टर्स, यांचे आर्किटेक्ट समिती करत नाही. हा खर्च कसा करायचा समिती फक्त आम्ही मंजूर करून घेतो, त्याच्यानंतर सगळं काही कॉन्ट्रॅक्टर्स ते ठरवतात, आर्किटेक्ट ते ठरवतात. तिथे आमचा काही रोल नसतो. माझा प्रश्न तुम्ही ऐकला ना, आम्हाला त्याच्यावर आर्किटेक्ट लोकांचं पॅनल असणं अत्यंत. आम्ही शेट्टे साहेब, आणि आपलं नाव काय? इंजिनियर पद्माकर गरगे, भारतीय बौद्ध महासभा. अतिशय सुंदर सजेशन आहे शेट्टे साहेबांचं आणि गरगे साहेबांचं. आपल्या समाजाच्या इंजिनियरचं कोऑर्डिनेशन विथ समिती, आमचं कोऑर्डिनेशन विथ NIT हे आहे. नेक्स्ट. कारण की जर का इथे काही हादसा झाला शेट्टे साहेब, तुम्हाला जेवढं दुःख होईल, काकांवर का होईना, आम्ही इथे सदस्य आहे, आम्हाला जास्त दुःख होईल. यात तुमचं प्लॅनिंगमध्ये पहिल्यांदा एक तर बरेच दिवस खोदकाम सुरू होतं, बोर्ड नव्हता, लोकांची ओरड झाली, गेटवर फक्त बोर्ड लावला. आणि आता जास्त ओरड झाली तेव्हा काल जो स्टेज आहे, स्टेजच्या जवळ एक त्यांनी म्हणजे ज्याला ब्ल्यू प्रिंट म्हणता येईल, आता काल तो बोर्ड लावला ब्ल्यू प्रिंटचा, तोपर्यंत बोर्ड नव्हता. तुमच्या माहितीमध्ये एक गोष्ट आहे, अजूनही या क्षणापर्यंत 50 वर्ष झाली या ठिकाणी, परंतु 4थं गेट दीक्षाभूमीचं अजूनही बंद आहे. ते उघडण्यासाठी क्वार्टर रिसर्चची जागा 1 इंच तुम्ही मागितली नाही, मिळाली नाही. आणि ज्यांच्या हातात होती
त्यांनी दिली नाही. मात्र त्यांना वेळोवेळी पाहुणे म्हणून आपण त्यांना बोलावतो. जेव्हा की हा शेत नाही, हा ठिकाणाचा मुद्दा आहे. इकडे हे हेल्थची जमीन आहे, हेल्थची ITI पासून ही सर्व जमीन आम्ही अनेक दिवसापासून मागतो, ती नाही मिळाली. काल परवा मेट्रो आली, मेट्रोवाल्यांना किती एकर दिली जमीन? अनावश्यक असताना त्यांना, आवश्यक नसतानाही त्यांना अनेक एकर जमीन दिली, आम्हाला दिली नाही. मात्र हा जो चौथा गेट आहे कॉटन रिसर्च वाला, हा म्हणजे स्टेटची जमीन आहे, ती सेंट्रलची नाही. आधी सांगायचं की सेंट्रलची आहे, ती अजूनही मिळालेली नाही. त्यामुळं एक मिनिट सर, त्यामुळं कारण तुम्ही उत्तरं द्यावं आम्ही प्रश्न करायला असं नाही, काही गोष्टी ऐकूनही घ्या. तर हा गेट जो बंद आहे, अनेक दिवसापासून तो मुद्दा आहे, ते गेट अजूनही सुरू झालेलं नाही, त्यांनी ती जागा दिलेली नाही. म्हणजे उत्तरेकडचं गेट दीक्षाभूमी आंतरराष्ट्रीय दर्जाचा, आता पार्किंगचा मुद्दा आहे. आंतरराष्ट्रीय हे दर्जा मिळाल्यावर भारतातलं कुठलं असं ठिकाण सांगा की जिथं अंडरग्राऊंड पार्किंग आहे, तुमच्या नावं सांगा. अनेक वास्तू आहेत, अनेक वास्तूला धक्का पोहोचू नये म्हणून प्रदूषणासाठी गाड्या 2-2 किलोमीटर दूर ठेवतात. कारण वास्तूला प्रदूषण होऊ नये म्हणून गाड्या 2 किलोमीटर दूर ठेवतात. आणि तुम्ही आमच्या ऐतिहासिक वास्तूच्या आतमध्ये तुम्ही गाडी आणता. त्या गाडीमध्ये काही अनावश्यक गोष्टी आल्या आणि काही जर झालं त्याला कोण जबाबदार राहणार? तर ह्या गोष्टी अशा पद्धतीने होऊ नये. आणि दुसरं की तुम्ही हे आमच्या बापाची जागा रेडीमेड असताना तुम्ही तिथं खोदकाम करता. सरकार म्हणते ना आम्ही पैसे देतो, सर्व प्लॅनिंग करतो, अक्कल लावतो, मग पहिल्यांदा जे आमच्या जागेत नाही ती पहिले ओपन करा. त्या चौथ्या गेटचं काम का तुम्ही सुरू करत नाही? म्हणजे ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या नाही करायच्या, ज्या अनावश्यक आहेत, ज्याची कोणी मागणीच केली नाही ते मात्र करायचं. आता तुम्ही अनेक दिवसापासून हे जे स्पोर्ट्सचं मैदान आहे, स्पोर्ट्सच्या मैदानाची मागणी अनेक वर्षापासून सुरू आहे. तुम्ही त्या तिथं गेटच्या बाजूला तुमचं भिंत सुरू आहे, त्या भिंत तिथून सोडली. त्यावर तुम्ही 14 एकर म्हणता की 22 एकर म्हणता? तुमच्या हातात 14 एकर आहे की 22 एकर आहे? तर तुम्ही ते स्पोर्ट्सचं मैदान अजूनही खुलं सोडलं आहे, अजूनही ते दीक्षाभूमी स्मारकाच्या याच्यात भिंतीच्या आतमध्ये घेतलेलं नाही. या अनेक गोष्टी आहेत. फक्त आता जो काही तुम्ही उद्रेक थांबवण्यासाठी म्हणा किंवा थोडंफार पुढाकार घेऊन जे काही काम केलं आहे, एक संवाद आवश्यक आहे. संवाद तुम्ही साधला त्याबद्दल तुमचं धन्यवाद. मात्र हे जे पार्किंगची गरज नाही, पार्किंग होऊ नये, हा प्रश्न आहे चौथ्या गेटचा. याच्यासाठी आपल्याला सर्वांना कंबाईंड आंदोलन करावं लागेल. याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेला आहात, याप्रमाणे तुम्ही उत्स्फूर्त इथे आलेला आहे. अशा प्रकारचं आंदोलन आपल्याला चौथ्या गेटच्या बाजूला असलेल्या कृषीची जागा आणि इकडची आरोग्याची जागा, या जागा मिळवण्यासाठी आपल्याला आंदोलन करायचं आहे. या आता ते टाळ्या वाजवा. सगळ्यांनी थोडं शांत बसावं. आपण आपल्या मागण्या ठेवण्यासाठी आहोत आणि आपल्या मागण्या मंजूर करून जाऊ. कारण आज शेवडेदादांनी पण जे सांगितलं ते पण बरोबर आहे. असं मला एक विचारायचं आहे, एक थोडं प्रश्न विचारते त्याचे आन्सर द्या. आपण इथे पार्किंगची जी अंडरग्राऊंड पार्किंगची सोय करत आहे, 1956 पासून आमचा समाज इथे येतो आहे. आजची गोष्ट नाही, इतक्या दिवसांमध्ये कधीच पार्किंगची गरज भासली नाही. आताच का भासली? अतिशय चुकीची गोष्ट आहे. पार्किंग असते, पार्किंग आहे त्या साईडला. कोणाची डिमांड नव्हती, गाडी कुठे उभी करायची, काय करायचं, तर ही पार्किंगची डिमांड नसतानाही, गरज नसताना अंडरग्राऊंड पार्किंग का? अंडरग्राऊंड पार्किंग का?
एक ॲडिशनल स्पेस क्रिएट करत लोगों को पार्किंग नहीं चाहिए, पार्किंग नहीं बनना है। सकाळी 8 वाजेपासून संध्याकाळी 8 वाजता दीक्षाभूमीचं स्मारक बंद होतं. त्यावेळेस अंधारात कोणाच्या गाड्या उभ्या राहतील, पार्किंग कशासाठी त्याचा आन्सर करा. मातीची भिंगारी इतके उंच केले म्हणजे ग्राउंड मध्ये जमीन किती फूट खोदल्या गेली आहे. तुम्ही एक काम करा, कोणाचे दादानी म्हटलं की कुठेच पार्किंग म्हणजे अशी कोणत्याच राष्ट्रीय स्मारकाच्या तिथे अंडरग्राउंड पार्किंग नाही. हे म्हणजे ऑब्जेक्ट आहे आणि आमची इमारतीची मागणी करून जाणार आहोत. आम्हाला येणाऱ्या सप्टेंबर महिन्यापर्यंत ही जागा पूर्ण होती, जशी होती तशी कमी की माझं स्टेटमेंट तुम्हाला सगळ्यांना मान्य आहे की नाही मान्य आहे. आम्हाला पूर्ण जी जनता आहे आमची बाबासाहेबांनी बुद्धाला मानणारी, ह्या जनतेला दीक्षाभूमीवर पार्किंग नको आहे. अंडरग्राउंड सुद्धा पार्किंग नको आहे. कोणालाच नाही पाहिजे. गोंधळ करू नका. माझं नाव आहे कविता लांडगे, भारतीय बौद्ध महासभाची कार्यकर्ता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथे जेव्हा 56 ला धम्म दीक्षा दिली 5 लाख अनुयायांना, तेव्हा बाबासाहेबांनी इथे हे नाही म्हटलं होतं की इथं पार्किंगची जागा द्या. इथे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्धाचा धम्म दिलेला आहे, तो धम्मच पाहिजे. आम्हाला इथे पार्किंग नाही पाहिजे. बंद करा. आम्ही समितीचा कोणत्याही प्रकारचा ऐकायला तयार इथे बसलेलो नाही आहोत, कारण आमच्या समाजामध्ये हे कीड लागलेली आहे की आमच्या मागे एखादी दुखणं लावून द्यायचं आणि हात शेतात बसायचं आणि आपले कामं करायचे. आम्हाला इथे आरएससीच्या जागेमध्ये एवढी जागा आहे, त्यांनी तिथं पार्किंग का नाही खोलली? आमच्या दीक्षाभूमीवर का म्हणून इथं पार्किंग पाहिजे? कारण पार्किंगची जागा अंडरग्राउंड का पाहिजे? एखाद्या गाडीमध्ये बॉम्ब आणला तर आमची दीक्षाभूमी उडवण्यासाठी, आमचं नाव दस्तगीत करण्यासाठी आम्हाला पार्किंग नाही पाहिजे म्हणजे नाही पाहिजे. सर, मैं प्रश्न ले लेता हूँ. मैं पवन मिश्रा, नागपुर में रहता हूँ. सबसे इम्पोर्टेंट जो जिस जगह पर आज दीक्षा भूमि है, एक चीज हमें ध्यान में रखनी चाहिए. ये बात देखिए, दीक्षा भूमि ये मौजा लेंड्रा आता है और मौजा लेंड्रा में सर्वे नंबर 221, 222/2 और 221/1 ऐसे 3 खेत मिलाकर दीक्षा भूमि की ये संपूर्ण परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्मारक समिति बनी है. तो ये टोटल जमीन जो है 3.77 हेक्टर प्लस 5.28 हेक्टर प्लस 9.05 हेक्टर, ऐसा कुल मिला के लगभग 22 एकड़ जमीन दीक्षा भूमि के परम पूज्य स्मारक समिति के पास में है, ऐसा दावा किया जाता है. मगर मेरे पास में अभी लेटेस्ट 7/12 है इन तीनों का, तो इसके ऊपर में भी एक संभ्रम निर्माण हुआ है. तो ये तीनों खेती के 7/12 पर नागपुर महानगर NIT नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट इसका नाम चढ़ा हुआ है और 2021 में इसमें एक फेरफार हुआ, जिसके पहले यहाँ पर झुड़पी जंगल ये लिखा हुआ नहीं था, केवल ये 7/12 मेरे पास में डॉक्यूमेंट है. तो 2021 में एक फेरफार हुआ, उस फेरफार में झुड़पी जंगल ये जोड़ दिया गया और झुड़पी जंगल नागपुर इम्प्रूवमेंट ट्रस्ट
ऐसा 7/12 ऑनलाइन अवेलेबल है। अब इम्पोर्टेंट चीज़ यह है कि देखिए आज इसी नागपुर की भूमि में आंबाझरी में हम लोगों ने इतने समय तक पर जो आंदोलन किया और 20 एकड़ की हमारी जमीन की मांग थी। हमारे समाज के पास में स्मारक संबंधी जमीन नहीं है। आज टेक्निकल बात यह हो गई, हमें पता चली है कि वो लैंड रिकॉर्ड ही हमारे पास नहीं है, जिसके आधार पर हमें वो जमीन सरकार देगी। केवल वो स्मारक था, वहाँ पर एक हॉल था, लेकिन कोई भी ऐसा लैंड रिकॉर्ड नहीं है। तो लैंड रिकॉर्ड के बारे में आप सर्वप्रथम ये आप घोषणा कीजिए, और अगर इसका कोई डॉक्यूमेंट है तो डॉक्यूमेंट प्रोड्यूस कीजिए, और अगर डॉक्यूमेंट नहीं है तो दीक्षा भूमि के नाम पर ये जमीन कब तक आप कर लेंगे, ये भी लोगों को बताएं। एक बहुत अच्छा प्रश्न, अतिशय सुंदर असा प्रश्न विचारला गेलेला आहे। कारण की हा प्रश्न विचारला जाईल हे मी गृहीत धरलं होतं, त्याच्यामुळे मी डॉक्टर सुधीर गुंजले यांच्याशी बोललो, ते आज नागपूरमध्ये नाही आहे। की म्हटलं असा प्रकारचा प्रश्न येईल, कारण की अशा प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत आहेत की 7/12वरती नाही आहे। सुधीरजी असे म्हणाले की इथे 7/12 लागत नाही, प्रॉपर्टी कार्ड असतो आणि प्रॉपर्टी कार्डवरती आपलं नाव आहे, एवढं सुधीरने सांगितलं। मी आता त्याचे डॉक्युमेंट सुधीरजीकडून मागवून घेतो, कारण की अजून माझ्याकडे कोणतेही डॉक्युमेंट ट्रान्सफर भंतेजींनी केले नाही। जेव्हापासून मी सचिव झालो 1 वर्षापासून तेपर्यंत भंतेजींनी मला कोणते डॉक्युमेंट मागितले तरी दिले नाही। तेव्हा हा डॉक्युमेंट मी मागून घेतो, आणि याच्यात काही जर त्रुटी असेल ही तात्काळ ही जमीन दीक्षा भूमीच्या नावावर करण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ। आपका काम निकालने की बात बार-बार करें। आप सेक्रेटरी हैं सर, और जब से भी है ये आपके माध्यम से ऐसे जवाब आना ठीक नहीं कि वो फुलझेले साहब के पास है, वो भंते जी के पास में है। आप जब से भी है, और देखिए मुझे तो नहीं देखिए आप ऑफिशियल दर्जे पे है, और आप जो है जिम्मेदारी से बात रखिए। आप बार-बार सर ऐसा मत कीजिए कि फुलझेले के पास में और बाकी है, बस यही निवेदन है। आप जो भी बोलेंगे हम उसको मान्य करेंगे, लेकिन आप जो है वो थोड़ा सा ऐसा ठाम पड़े मत मारे, तो ऐसा बोलते हैं आप ऐसा कीजिए प्लीज। आम्ही लवकरात लवकर डॉक्युमेंट्स देऊ। आम्ही आमच्यावरती आंदोलन, आम्ही तुमच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आलो नाही, सगळ्यात पहिले तर आपण प्रश्न सोडण्यासाठी आलो। काही एक प्रश्न तुम्ही सांगितला की अंडरग्राउंड पार्किंग नको आहे, त्याचबरोबर इथे अंडरग्राउंड ऑडिटोरियम सुद्धा आहे। दीक्षाभूमीमध्ये आहे ऑडिटोरियम, त्याची परमिशन कोणाकडे मागावं लागते? NIT कडे। एका हॉलचं मेंटेनन्स होते। आता दादांनी काय म्हटलं की जर हे तुम्हाला मेंटेनन्स करायचं राहील तर कोण मेंटेन करेल? तर त्यांचं उत्तर तसं क्लिअर नव्हतं की आम्ही इतके पैशातून आम्ही इतके पैसे FD मध्ये टाकू, त्याचा जो येईल व्याज त्याच्यातून आम्ही मेंटेन करू। कारण प्रत्येक गोष्टीचा पळवाटा आहे की सिक्युरिटी किंवा ते जुने सचिव किंवा जुने अध्यक्ष आपण इथे याच्यासाठी आलेलो नाही। दीक्षाभूमीमध्ये कोण अध्यक्ष आहे, कोण आतापर्यंत कोणी विचारलं का? कधी आपले बांधवाचे बाहेर गावाचे आम्हाला इतक्या दुरून विदेशातून कोण आले की दीक्षाभूमीवर नागपूरच्या लोकांना दीक्षाभूमी केव्हाही बघता येते। 2-2 दिवसाचं अंतर ओढून ते लोक बाहेर जाऊन इथे येतात, फक्त दीक्षाभूमीवरची पुस्तके घेऊन जायला आणि दीक्षाभूमीला भेट द्यायला। आणि अशा लोकांना आपण काय करू? पाऊस आला, धगधग जाते बिचारे आतमध्ये, कधी नव्हे त्या दीक्षाभूमीवर कधी ऍक्सिडेंट नाही झाला, इतकी लाखोनी लोकांची गर्दी असते। पण या अंडरग्राउंड पार्किंगमुळे जर एखादा करंट पावला यांना फार दुःख होणार आहे, फक्त थोडं जास्त दुःख होणार आहे। अरे दुःख व्हायलाच नाही पाहिजे। आमची 1956 पासून इथे येतोय, एकही तिथे कॅज्युअलिटी झालेली नाही, आणि इथं जर असं होईल तर आम्हाला थोडंसं जास्त दुःख होईल। हे ऍक्सेप्टेबल नाहीये। आम्हाला अंडरग्राउंड पार्किंग अजिबात नकोय, वरती सुद्धा। आणि आम्ही NIT ला गेलो, NIT ला काय म्हटलं त्यांनी माहिती का? वरती काहीच राहणार नाही। आज तिथे जाऊन बघा किती मोठे मोठे पिलर आहेत, जिथे आपले पुस्तकाचे स्टॉल असतात तिथे त्यांचे मोठे मोठे पिलर आहेत। कशासाठी? आमचे इथे दीक्षाभूमी येतात, घंटाचाळी बांधायला कोण येतं? सगळे येतात पुस्तकं घ्यायला। मग ती जागा यांनी ऑक्युपाय केली, आणि मेंटेनन्सचा खर्च मेंटेनन्स कोण करणार? हा इकडे ढकलतो, तो तिकडे ढकलतो। आपली दीक्षाभूमी पुन्हा विद्रुप झालेली आहे। यांच्या बांधकामामुळे जे एक छोटंसं झाड होतं ना बोधिवृक्षाचे, मुळात त्यांनी छाटून टाकले। मोठ्या मोठ्या 2 खड्डे जाता जाता बघून घ्या,
2 मोठ्या मोठ्या फांद्या वाळून गेलेल्या आहेत. हे सुरुवात आहे, ही सुरुवात आहे. याच्यानंतर या बांधकामामुळे जुनं स्ट्रक्चर आहे. मी एका इंजिनियरला म्हटलं, ज्यांनी या प्रोजेक्टला, त्या प्रोजेक्टमध्ये ते आहेत, त्यांनी मला फोन केला. म्हटलं सर हे बांधकाम किती वर्षाचं आहे? ती दीक्षाभूमीला खूप, जेव्हा सिमेंट टेक्नॉलॉजी बिलकुल जुनी होती, ॲडव्हान्स नव्हती, त्यावेळेस ते बांधकाम झालंय. मी म्हटलं एवढ्या व्हायब्रेशन, जेवढं आपण खोदकाम केलंय, त्याच्याने याचे पिलर्स, त्याचा पायवा ढासळू शकतो का? ते काय म्हणाले, कदाचित ढासळू शकतो. असा जर असेल म्हणजे आज नाही करणार, त्या दीक्षाभूमी तुमची पडले दिसणार नाही. दीक्षाभूमी केव्हा पडेल? 10 वर्षानंतर, 15 वर्षानंतर. आपण का म्हणून अशी विषयाची परीक्षा घ्यायची? आणि आमचे आता आमचं 14 ऑक्टोबरला मी सरांना म्हणते, दादांना म्हणते की 14 ऑक्टोबरला आमची जे लोक येतील, विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशी आमची जी बाहेरगावची मंडळी येतील, त्यांच्यासमोर हा तक्रार राहणार आहे. आणि हे लोक 1 वर्षाने आली, 2 वर्षाने आली, 3 वर्ष, त्यांना म्हटलं काम किती वर्ष चालणार आहे? मिनिमम 2 वर्ष, मॅक्सिमम 5 वर्ष पकडून घ्या. गव्हर्नमेंटचं काम आहे. 5 वर्ष जर आपली माणसं इथं नाही झाली बाहेरच्या गावून, तर 6व्या वर्षी कोणीच येणार नाही. ती दीक्षाभूमी ओसाड पडेल. हे म्हणून म्हटलं ह्या ज्या गोष्टी सगळ्या अतिशय सुंदरपणे मांडलेल्या आहेत. मी सुधीर शंभर, मी इथला स्टुडंट आहे. जेव्हा दीक्षाभूमीचे बांधकाम चालू झालं होतं ना, तेव्हा माझे पैसे त्याच्यामध्ये गेले होते. चला ठीक आहे, एक चांगली सुरुवात झालेली आहे. पहिल्यांदाच मला कोणी बोलावलं की दीक्षाभूमीवर संवाद साधण्यासाठी प्रेस कॉन्फरन्स बोलावली. हा फार चांगला अनुभव आहे आणि हा संवाद आणि संपर्क जो आहे हा तुम्ही कायम करा. तुम्ही सुरुवात केली याच्याबद्दल धन्यवाद. दुसरी गोष्ट अशी आहे की हाच संवाद आहे हा टेक्नॉलॉजीच्या नुसार आणखी चांगला कसा होईल यासाठी एक ईमेल ॲड्रेस तुम्ही काहीतरी करा. याच्यामुळे सगळे लोक व्यक्त होऊ शकत नाही किंवा आता असतील, त्याच्या व्यतिरिक्त काही लोक असतील, त्यांना तुम्हाला चांगले सजेशन देता येतील. तर तुम्ही असा ईमेल ॲड्रेस किंवा आणखी असं काही असेल ते तुम्ही तयार करा आणि ते पब्लिश करा. लोक तुम्हाला चांगले सजेशन देतील. कारण दीक्षाभूमी काही इथे बसलेल्या लोकांची नाही, इकडच्या लोकांची सुद्धा आणि इथे असलेल्या लोकांची नाही, याच्यापेक्षा बाहेरच्या लोकांची त्यांना सुद्धा काही इनपुट द्यायचा असो. अनेक लोकांनी अनेक चांगले चांगले मोठे इथे मांडलेले आहेत. मी जास्ती काही त्याच्यावर रिपिटेशन करणार नाही, परंतु एक गोष्ट इथे दिलेली आहे की दीक्षाभूमी 22 एकर आहे असं दिसतं. आम्हाला माहिती आहे 22 एकर आहे, परंतु मी शेतकरी सुद्धा, मला माहित आहे की 22 एकर जागा आहे. माझा शेत याच्यापेक्षा मोठा आहे. बोलायला बेकार वाटतं, परंतु बाबासाहेबांनी जेव्हा मध्य प्रदेशाकडून जेव्हा जागा विकत घेतली होती तेव्हापासून जर आपण जर वाचन केलं तर ती जागा एवढी नाही आहे. मग आता 22 एकर जागा जर शासन म्हणते आहे आणि आपण नेहमी म्हणतो, प्रत्येकाने म्हटलेलं आहे, तुम्ही ॲक्सेप्ट केलेलं आहे की जेव्हा इथे दीक्षाभूमीचा सोहळा याची डोळी पाहण्यासाठी लोक येतात तेव्हा खूप मोठा जनसागर येतो आणि तेव्हा ही जागा कमी पडते. ते तुम्ही मानता, सगळेजण मानतात. मग आता जागा जर अपुरी आहे असं म्हणतो तर मग जागा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जागा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. समूह वाढून ती जागा घेतली पाहिजे आपण. हा एक भाग. आणि हे मी खूप दिवसापासून ऐकतो आहे की ही जागा आपण प्रयत्न केलेला आहे, ती जागा मागणी केलेली आहे, पण तो अजून कुठं काही झालं नाही. तुमच्या उत्तरातून एक गोष्ट मला सगळ्यांनी ऐकली आहे की आपण स्पेस वाढवतो. स्पेस वाढवायची आवश्यकता काय आहे? मोठी जागा पाहिजे आपल्याला. आताच पाहिजे सांगितलं की पुस्तकांचे स्टॉल लागतात, लोक बसतात खाली आणि खाली बसून जेवण करतात. त्यांना सिमेंटचं कॉन्क्रीटचं काही नाही पाहिजे. तर ही स्पेस वाढवण्याऐवजी जागा वाढवण्यासाठी सगळीकडचा परिसर मागा. आणि तुम्ही मगाशी सांगितलं की आंदोलन करायला पाहिजे. हे सगळे लोक नाही, याच्यापेक्षा हजार लाखो लोक आभारी आहे. आपले सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आम्हाला आजूबाजूला बिलकुल आम्ही तुम्ही पुढे राहा, आम्ही तुमच्या मागे राहू. आणि जागेसाठी काय करायला पाहिजे याला आपण ठरवलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे, दुसरी एक गोष्ट दुसरी गोष्ट अशी आहे की शासनाकडून पैसा मिळतो, कोटीचा पैसा मिळतो म्हणून अनावश्यक काम करायचं का? गोष्ट अशी आहे, भगवान बुद्धांनी सांगितलंय की काय करायचं हे आपण पहिले बुद्धाला शरण म्हणजे पहिले कोणती गोष्ट करताना आपण सतत नाही. तुम्ही प्रश्न घेतले अतिशय सुंदर अशा प्रकारचा माझ्या
शासनाकडून पैसा होऊ नये हा एक भाग आहे. त्याच्यानंतर लोकांची गैरसोय होऊ नये यासाठी जमीन असणं आवश्यक आहे, मोठी जमीन असणं आवश्यक आहे. आणि तुम्ही एक सांगितलेलं आहे की जागा पार्किंगची आवश्यकता बिलकुल नाही. हे तुम्ही म्हणजे तुम्ही स्वतः पार्किंगची आवश्यकता नाही आहे हे तुम्ही एकट्याचा विचारला तर तुम्ही सांगाल. पण मला असं वाटतं की अंडरग्राऊंड पार्किंग जर केली तर भारतामध्ये दहशतवाद अनेक प्रकारे होतो आहे. असं शक्यता नाकारता येत नाही की त्या पार्किंगच्यामध्ये एखादा बॉम्ब प्लेसमेंट होऊ शकतो, मगाशी पोलीस सांगितलं त्याच्यामध्ये टेररिझम होऊ शकतो. कसं आहे बाकीचे तुम्ही कॉस्मेटिक चेंजेस सांगितले हे त्याच्या आवश्यकता. माझे एक रिक्वेस्ट आहे की डोंट रिपीट व्हॉट एव्हर भूमिका जी आहे ती तपासा. शासनाने म्हटलं म्हणून काही करा असंही करू नका. आणि शेवटचा एक मुद्दा माझा असा आहे की नागपूर हे सेंटर नागपूर हे सेंटर 2 रेशीमबागसाठी आणि एक दीक्षाभूमीसाठी. रेशीमबागच्या जागेचा उपयोग ज्या पद्धतीने होतो त्या पद्धतीपेक्षा जास्त रेशीमबागचा उपयोग ज्या पद्धतीने होतो त्यापेक्षा जास्ती चांगल्या आपला उपयोग या जागेचा एकच मागणी आम्हा लोकांची आहे की हे अंडरग्राऊंड पार्किंग नाही पाहिजे, हॉल नाही पाहिजे, पाहिजे. त्याचं कमिटमेंट आम्हाला स्मारक समिती देणार. धन्यवाद सगळी मंडळीच्या की इथे येऊ. सर मला गोष्ट अशी आहे की समिती जी आहे समिती जी आहे ठराव समिती जी आहे समितीचे रिस्ट्रिक्शन असतात, काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह फायनान्शियल पॉवर असतात. तर हे समिती ही कमिटी नाही आहे, समिती डिसाईड करणार. ऐकून घ्या तुम्ही समितीचे आकार मी समितीला रिक्वेस्ट करत आहे समितीला रिक्वेस्ट करत आहे अरे एक मिनिट समितीला मी रिक्वेस्ट करत आहे की एक पूर्ण बॉडी प्लीज ऐकून घ्या. फार महत्वाची घोषणा आहे आणि मीटिंग ते संपव. तुम्ही बोलू तर द्या त्यांना. अरे बाबा जे करणार आहेत पर्यंत त्यांना बोलू तर द्या थोडं 2 मिनिटं. सर पार्किंग व्यतिरिक्त इतर सौंदर्यीकरण ॲज इट इज राहणार आहे. मला एक मुद्दा मांडायचा आहे लिगल पॉईंट ऑफ व्ह्यूनी. जेव्हा अंबाझरी स्मारक समितीचा जो आंदोलन चिघळलं आणि कोर्टात गेलं 10 दिवस आर्ग्युमेंट चाललं आणि त्या मॅटरमधला मी एक वकील आहे. पवन भाऊनी जो मुद्दा मांडला 7 बाऱ्याचा. उद्या जर समजा NMRDनं काम पूर्ण केल्याच्या नंतर स्मारक समितीला विचारलं की तुम्ही मालक आहात का या जमिनीची, तुमच्याकडे कुठलंही उत्तर नाही. आणि एक गोष्ट कायम लक्षात घ्या की 1956 नंतर आज म्हणजे धर्मांतराच्या 68 वर्षानंतर तुम्हाला आम्हाला दीक्षाभूमी पाहायला मिळते आहे. तक्षशिला विद्यापीठ असतील किंवा इतर कुठलेही विद्यापीठ असतील अशीच कारस्थानं करून संपवण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या पिढीच्या नजरेत तुमच्यासह आम्ही सुद्धा गुन्हेगार असू. तर माझा प्रश्न असा आहे की NMRDनं या बांधकामाला मंजुरी देत असताना ज्या कंत्राटदाराला अपॉइंट केलं त्या कंत्राटदाराला अपॉइंट करण्यापूर्वी निविदा मागवल्या असतील की कुठली कंपनी इच्छुक आहे काम करण्यासाठी. निविदा मागवल्याच्या नंतर एक ॲग्रीमेंट झाला असेल NMRDमध्ये आणि कंत्राटदारामध्ये. तो ॲग्रीमेंट तो सब रजिस्ट्रारकडे रजिस्ट्रार झालेला अग्रीमेंट आपल्याकडे असावा. आणि राहिला प्रश्न पार्किंगचा. सगळ्यांनी हा मुद्दा मांडला की कुठल्याही धार्मिक स्थळावर पार्किंग नाही. जर NMRDने पार्किंगच्या कामाला मंजुरी देत असताना हवा प्रदूषण बोर्ड आणि ध्वनी प्रदूषण बोर्डाची परवानगी घेतली आहे का? आणि दीक्षाभूमीच्या स्तूपाच्या इतक्या जवळ
अंडरग्राऊंड पार्किंग करत असताना ऐतिहासिक दीक्षाभूमीच्या स्तूपाला धोका नाही आहे असं प्रमाणपत्र प्रदूषण नियंत्रण बोर्डाने दिलं आहे का? याची चौकशी तुम्ही समिती करायला हवी. तुम्ही समितीचे सदस्य आहात, तुम्ही स्मारक समितीचे सदस्य आहात, पण समस्त आंबेडकरी समाजाच्या भावनेचे मालक नाही आहात. तुम्ही फक्त नेतृत्व करते आहात. माझे एक सजेशन आहे, याने मांडणी आणि संबंधित कंत्राटदारासोबत तुम्ही समन्वय साधून ही सगळी कागदपत्र सार्वजनिक करावी. अन्यथा येणाऱ्या 15 वर्षात दीक्षाभूमी आम्हाला पाहायला मिळणार नाही, हे ध्यानात ठेवा. दीक्षाभूमीचं काम थांबलं पाहिजे. तुमच्या मनाप्रमाणे तुमच्यासोबत संवाद लागला आहे, तुमच्यासोबत संवाद केलेला आहे. सर काम थांबलं पाहिजे सर. या सर्वांच्या याच्यावर काय म्हणणार? सर्व याच्यावर तुमचं काय मत आहे? दादा प्रश्नच विचारत आहे मी, पण आवाज मोठा राहिलाच. बाबा आमचे प्रश्न आहेत, आम्ही विचारू. सगळ्यांचे प्रश्न समजून घेतले. जरी हे जे प्रोजेक्ट आहे, हे प्रोजेक्ट पूर्वीच्या सचिवांनी मंजूर केलेले असते आणि पूर्वीच्या सचिवांनी येणं आवश्यक होतं, पूर्वीच्या सध्याच्या अध्यक्षांनी ते सुद्धा आवश्यक होतं. पण तुम्ही जे प्रश्न मांडले ते प्रश्न बरोबर आहे. एकदम शांत आता. तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत, अतिशय चांगले प्रश्न मांडलेले आहेत. मी त्या सगळ्या प्रश्नांना समितीसमोर ठेवेल, कारण की मी सचिव आहे, पण अन्य सदस्य सुद्धा आहेत. आम्ही 1 मिनिट आता आम्ही NIT चेअरमॅन सोबत यासोबत विचार करू आणि त्यांना सांगू की जनतेच्या या अंडरग्राऊंड पार्किंग बद्दल राग आहे, त्याच्यामुळे तुम्हाला याच्याबद्दल कोण विचार करावा लागेल. आणि अनेक जे काही प्रश्न आहेत की बाबा निविदा मागितल्या होत्या क्या, ते आम्ही सगळे विचारून घेऊ. कारण की त्यावेळेच्या सचिवाला सुद्धा आम्ही 1 मिनिट सगळे शांत आता, सगळे शांत. त्यावेळेस निविदा मागितल्या होत्या काय, त्याच्यानंतर पोल्युशनचं सगळं काही सर्टिफिकेट आहे काय, येणाऱ्या 15 वर्षामध्ये याचा त्रास होणार काय, हे आम्ही सगळ्यांना करू. तुम्ही जे प्रश्न मांडलेले आहेत ते सगळे प्रश्न NITच्या चेअरमॅन आम्ही सदस्य, सगळ्यात पहिले तुम्ही सदस्यांच्या समोर ठेवे. सदस्यांनी मला कोऑपरेशन करावं अशा प्रकारची मी इच्छा करेल. अध्यक्षाने मला कोऑपरेशन करावं आणि आम्ही 1 मिनिट आणि आम्ही सगळे NIT चेअरमॅन सोबत मांडलो आणि सर्वांची अंडरग्राऊंड पार्किंगला विरोध आहे, त्याच्यामुळे याचा आपण फेर विचार करावा असा ठामपणे काम बंद करा, पार्किंग काम बंद बांधकाम बंद करा. पहिला बांधकाम बंद करा, सगळ्यांची मागणी आहे. जोपर्यंत मी काय म्हणतोय, आता आपण जे आहे ऍक्शन घ्यायची आहे, काम बोलायचं नाही. उद्याला आपल्याला हे बांधकाम आपली जे आहे ते माती आपली समाज करण्यासाठी आपण स्वतः करू, स्वतः करते बुझाओ, आपण स्वतः करते बुझाओ. ये देखो, ये दीक्षा भूमि है और इन्होंने यहाँ पे इतना खोद के रखे हैं, आप खुद देखिए. ये इतने बड़े बड़े पिलर बन रहे हैं यहाँ पे आणि जनता ह्या कामाचा इथे विरोध करत आहे. खोदकाम केलेलं आहे. सर वरती हे जमिनीच्या वरती पार्किंग काय म्हणते पिल्लर आहे. मग इथे जे आहे या नैसर्गिक भूमी के गद्दारों को जूते मारो, सालों को दीक्षा भूमी के गद्दारों को जूते मारो, सालों को. कृत्रिम काम जर केलं तर नैसर्गिक या जमिनीला धोका पोहोचणार. इथले जे आहे नैसर्गिक जे काही गवत उगवते, जे काही झाडं उगवायला पाहिजे, इथे ते झाडं उगवणार नाही, इथे गवत उगवणार नाही आणि बिल्कुल शंका है कि इथे पोल्यूशन पुन्हा. मैं पूरा पैदल चल के आपको दिखाता हूँ कि कितनी बड़ी जमीन है और ये देखो कितना खोद के रखे हैं. फिर यहाँ पे कहाँ पे लोग रहेंगे. देखिए ये स्तूप का क्या होगा.
अगर गाड़ियां यहाँ पे लगेगी, ये पार्किंग के लिए बनाया जा रहा है। आम्ही हे काम थांबवण्यासाठी आले आहोत। लोग यहाँ पे खुद ये गड्ढे बुझा रहे हैं, आप देख सकते हो। आंबेडकरी संपूर्ण जनता जे हजारोच्या संख्येने या आंबेडकर दीक्षाभूमीवरती येऊन हे बांधकाम बंद करेल। उद्यापासून ह्या दीक्षाभूमीवर हे काम होणार नाही, याची आपण आंबेडकर जनतेने दक्षता घ्यावी आणि हे काम त्वरित थांबवून जमीन जशी होती तशीच झाली पाहिजे, ह्याचा प्रयत्न आपण उद्यापासून करणार आहोत। हा खूप दूरपर्यंत यांनी खोदून ठेवलं आहे आणि हे कितपत योग्य आहे, ह्यांना कोणी परमिशन दिली हे सर्व काम करण्याचे, हे सर्व प्रश्न आहे। लोकांचा इथे खूप आक्रोश आहे। हे बघा इथून स्तूप कसं दिसणार, हे किती अर्ध स्तूप बुडालेलं दिसतं। हे एवढे मोठे डोंगर झाले आहेत, म्हणजे पूर्ण दीक्षाभूमीची जागा जी आहे हे पूर्ण खराब करण्याचा प्लान आहे यांचा। आज दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने जनतेचे काही प्रश्न होते त्यावर उत्तर देण्यात आले। काय असे प्रश्न होते की त्यावर उत्तर देण्यात नाही आले? कुठले प्रश्न होते जे तुम्ही विचारले आणि त्यांच्याकडून काय उत्तर मिळाले? बघा, दीक्षाभूमीवर हे जे दीक्षाभूमीच्या सौंदर्यीकरणाचं काम सुरू आहे आणि त्या कामाच्या बाबतीत ज्या शंका कुशंका सार्वजनिक जनतेच्या मनामध्ये होत्या त्यावर चर्चा करण्यासाठी दीक्षाभूमी स्मारक समितीने आज एक मीटिंग बोलवली होती। पण या मीटिंगमध्ये जनतेने मांडलेल्या कुठल्याही प्रश्नाला दीक्षाभूमी स्मारक समितीच्या वतीने सकारात्मक उत्तरे देण्यात आलेली नाहीत। याबाबतीत जनतेच्या मनामध्ये रोष आहे। आपण हे पाठीमागचं जे बांधकाम सुरू आहे हे पाहू शकता। सगळ्यात पहिला मुद्दा हा आहे की 1956ला आज मी जिथनं बोलतो आहे या नागपूरच्या नागवंशीय भूमीमध्ये जगातलं सगळ्यात मोठं धर्मांतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घडवलं, ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्डमध्ये सुद्धा नोंद आहे। दीक्षाभूमी कमेटी मुर्दाबाद, दीक्षाभूमी कमेटी मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद। नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेंगी, नहीं चलेंगी, तानाशाही नहीं चलेगी। ये काम बंद करो, बंद करो, बंद करो, ये काम बंद करो, बंद करो, बंद करो, ये काम बंद करो, बंद करो, बंद करो। आज करो, अभी करो, अभी करो, अभी करो, आज करो, अभी करो, अभी करो, अभी करो। तानाशाही नहीं चलेंगे, नहीं चलेगी, नहीं चलेगी। हमको पार्किंग होना नहीं, नहीं, अरे हमको पार्किंग होना नहीं, हमको पार्किंग होना नहीं। बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, बंद करो, खोद काम बंद करो। पार्किंग नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, पार्किंग नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए, नहीं चाहिए। स्मारक समिती स्मारक समिती आधीची दीक्षाभूमी होती तशीच दीक्षाभूमी आता पाहिजे, जशी आधीची दीक्षाभूमी होती तशीच दीक्षाभूमी आता पाहिजे। बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, बंद करा, खोद काम बंद करा, आता करा, आता करा, बंद करा, खोद काम बंद करा, बंद करा, बंद करा। जशी दीक्षाभूमी आधी होती तशी दीक्षाभूमी आम्हाला आता पाहिजे, आता पाहिजे। सर्वजण माती टाका। अरे काम थांबलं पाहिजे। अबे सर्व आम्हालाच नको मारा, नाही तर हे कन्स्ट्रक्शन खाली येऊन जा, खाली येऊन जा ना।